पेलं ही परिस्थिती अशी होते. पण सर काही वेळेस पावसात भिजतो, थंड हवेत भिजतो तरी काही त्रास होत नाही. बरोबर बरोबर. किंवा काय आणि सर किती थंडी असलं किती पाऊस असला ना, संध्याकाळी झोपल्यानंतर मला बिलकुल खोकला येत नाही, काय होत नाही. पण एकदा सकाळी उठल्यानंतर मग ती परिस्थिती चालू होती. ओके. आणि काही खाल्लं काही त्याचा काही त्याच्यावर इफेक्ट होत नाही. ठीक आहे. नेमकं काय असू शकेल, म्हणजे त्यांना हा दम्याचा त्रास होतोय की काय? तर हा जो दम्याचा प्रकार त्यांनी जो सांगितलेला आहे तो रिफ्लक्स रिलेटेड हा प्रकार आहे. रिफ्लक्स म्हणजे काय की ज्या व्यक्तीला पित्त विकार असतो, पित्ताचा त्रास होतो आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा पित्ताचा त्रास आहे. हरी, वरी आणि करी यामुळे हा त्रास होतो. गडबड घाई, वरी म्हणजे काळजी आणि करी म्हणजे खूप तिखट खाण्याची काही लोकांना सवय असते, मिरच्या किंवा खरडा खायची सवय असते, खूप थंड पदार्थ खायची सवय असते, खूप कडक कडक काही घ्यायची सवय असते, गरम घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रीम ऑफ दी राईट. तर ह्या मुळे पित्ताचा विकार होतो. आणि काही लोकांना जठराच्या वरती एक स्फिंक्टर असतं, एक स्नायूंचं कडं असतं, म्हणजे अन्ननलिकेतून अन्न जातं आणि तिथे एक स्फिंक्टर स्नायू असतो आणि तिथून अन्न खाली सोडलं जातं. शरीराची रचना अशी असते की जेवल्यानंतर जठर भरलं, पोट भरलं की ते स्नायूचं कडं घट्ट होतं आणि ते अन्न वर येत नाही. पित्ताचा विकार या प्रकारचा जेव्हा होतो तेव्हा ते अन्न बाहेर येतं, ते लूज होतात आणि ते अन्न वरती आलं. खरं तर पित्त म्हणजे ॲसिड आणि हे ॲसिड जठरामध्येच असतं. जर हे वरती आलं तर अन्ननलिकेला त्रास होतो, इसोफेगसला, आणि मग यांना पित्तविकार होऊन याचा परिणाम म्हणून दम्याचा त्रास किंवा खोकल्याचा त्रास, कफ येणं वगैरे होतं. तर मला असं वाटतं तुमच्यासाठी तुम्ही पित्तविकारावर उपचार घ्या. जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर लगेच झोपू नका, विश्रांती लगेच घेऊ नका. व्यायाम करत नसाल तर चालण्याचा व्यायाम तुमच्यासाठी सर्वात उत्तम. आणि खाण्याचे पदार्थ जे आहे जास्त तळलेलं, तेलकट, कट आलेलं, बरेच लोक बाहेर जेवण करतात खूपदा, ढाब्यावर जेवणं, हॉटेलमध्ये जेवणं, तिथलं मसाला जो असतो, या सगळ्या गोष्टीमुळे हा त्रास होतो आणि याचा परिपाक म्हणून तुम्हाला दम्यासारखा त्रास होतो. पित्ताचं औषध घेतलं तर तुमचा दमा हा नक्की कमी होईल. घशात जो कफ अडकतो त्यासाठी आणखीन एक मला सांगायचं आहे की तुम्ही पाणी भरपूर प्या. अच्छा. डिहायड्रेशन झाल्यामुळे काय होतं की आतले स्त्राव हे चिकट होतात, ते नेमक्यापणानं बाहेर येत नाहीत. तर यासाठी सर्वांनीच पाणी जास्त प्यायची सवय ठेवली पाहिजे. बरोबर आहे. हे झालं त्यांच्यामधली काही कारण. जसं ते म्हणाले की अनुवंशिक आहे का, तो मुद्दा ही महत्वाचा आहे. आईला त्रास होता, आजीला त्रास होता आणि मग मलाही होतो. त्यांनी बारीक लक्ष ठेवलंय, खूप आरोग्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट ते करतायत. पण मला असं वाटतं की यांना हवा बदलानंतर रात्रीच्या वेळी बाकीच्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्यात जर त्रास होत नसेल तर त्यांनी ह्या अनुवंशिक मॅटरकडे किंवा गोष्टीकडे लक्ष द्यायला नको. तुम्ही या गोष्टी करा आणि तुमचा त्रास कमी करून घ्या. तुम्हाला हा अनुवंशिक घटक फारसा त्रासदायक नाहीये. कदाचित त्यांच्या आईला पण ऍसिडिटीचा त्रास असेल, आजीला पण असेल, तर तुमच्यात पण येऊ शकतो. तर या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. तुम्हाला हा त्रास आता नक्कीच मुक्तता लवकर मिळेल. आपण एक फोन घेतोय. लक्ष्मी आपल्याशी बोलतात. हॅलो, नमस्कार. डॉक्टरांना मला हा प्रश्न विचारायचा होता की माझे मिस्टर आहेत ना, ते माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक दम्यानेच वारले. कारण मी जेव्हा त्यांना चेस्ट स्पेशलिस्ट कडे घेऊन जायची ना बारीकल्या बारीक, तेव्हा दोघा तिथं चेस्ट स्पेशलिस्टने त्यांना एवढंच सांगितलं की तुम्हाला कुठल्याच गोळ्या आम्ही देऊ शकत नाही, फक्त फोराकोट आणि आणखीन एखादा पंप आहे ना तो मरेपर्यंत चालू ठेवा. कारण तो पंप 4 वर्षापूर्वीच माझ्या मिस्टरांना दिला होता लिहून आणि तो माझे मिस्टर घेत नव्हते. तर नेमकं ते कशामुळे वारले किंवा ते दम्यामुळे वारले का, मला याचं कारण कधी कळलं नाही. प्लीज जरा सांगा. फोन ठेवते मी. अच्छा, ठीक आहे लक्ष्मीजी, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊ. पण वेळ जर एका ब्रेकची घेते, छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतोय ती दमा आणि श्वसनाचा विकार याबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अनिल मडके. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारा. आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. आताच आपल्या लक्ष्मीजींनी प्रश्न विचारला होता आणि त्याच्या प्रश्नामध्ये एक मोठा अर्थ दडलेला होता. डॉक्टर, त्यांच्या मिस्टरांना ॲक्च्युली 4 वर्षापूर्वी दमा आहे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि अकस्मात त्यांचं निधन झालेलं आहे आणि प्रश्न त्यांनी पूर्ण आपल्याला सविस्तर सांगितलाय. तर त्यांना मनामध्ये कशी शंका आहे की त्यांचा मृत्यू दम्यामुळे झाला का? एक मी सर्व प्रेक्षकांना अगदी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की जेव्हा डॉक्टर्स तुम्हाला औषधं देतात तेव्हा तुमची त्यांना काळजी असते.
एखादी वस्तू वापरताना, एखादी गोष्ट वापरताना आपण बाजारातून इलेक्ट्रॉनिक काही इक्विपमेंट्स आणतो आणि त्यामध्ये युजर मॅन्युअल असतो. पण दुर्दैवानं आपण जन्मताना आपल्याला काही युजर मॅन्युअल देत नाही. पण मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा तरी युजर मॅन्युअल जे डॉक्टर देतात की तुम्हाला गाईडलाईन्स देतात, त्यापैकी हा गाईडलाईन होता की जो इन्हेलर त्यांनी दिला तो वापरा असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, असं याच सांगतायत, तुम्ही सांगताय. तर सर्वांनी यातून बोध घ्यायचा की जो इन्हेलर, जो पंप किंवा रोटाहेलर जे काही दिलेलं आहे डॉक्टरने ते सातत्यानं घ्यायचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे श्वासवाहिन्या, श्वासनलिका पुरवत राहण्यासाठी, नॉर्मल राहण्यासाठी त्या औषधांची गरज असते. त्या औषधांचे साईड इफेक्ट कमीत कमी असतात, त्या डॉक्टरांना काळजी असते. त्यामुळे ते रेग्युलर घ्या. आणि तो दमाच होता का, खरं तर आता मी सांगणं हे शक्य नाही, पण डॉक्टरने जर सांगितलं असेल तर दमाच असेल. पण मला असं सांगायचं आहे की बऱ्याचदा रुग्ण स्वतःच ठरवतात की मला दम लागतोय म्हणजे दमाच आहे, आणि मग एखादा नातेवाईक एखादा पंप घेत असतो तो स्वतः घेतो, डॉक्टरांकडे जात नाही, पैसे वाचवायचे असतात वगैरे. तर असं न करता दमा आहे का त्याचं निदान करून घ्या आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या. आणि जर डॉक्टरांनी सांगून देखील जर धाप कमी होत नसेल तर वारंवार डॉक्टरांना तुम्ही टोका, सांगा की माझी धाप कमी होत नाही आहे. बऱ्याचदा असं होतं की इंटरस्टिशियल लंग डिसीजेस म्हणजे वायुकोशांच्या भोवती असणारा जो टिश्यू असतो त्यामध्ये जर बाधा झाली तर तो आजार दम्यासारखा वाटतो. काही वेळा हृदय आणि फुफ्फुस यांना जोडणारी जी रक्तवाहिनी असते त्याला पल्मोनरी आर्टरी म्हणतात. आणि अलीकडे या प्रकारचे रुग्ण जास्त करून डिटेक्ट व्हायला लागले, म्हणजे त्यांचं निदान व्हायला लागलेलं आहे. त्या पल्मोनरी आर्टरी हायपरटेन्शन जर असेल तर या रुग्णांना वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते, त्यांना वेगळा उपचार द्यावा लागतो, केवळ पंप घेऊन चालत नाही. तर असा कोणता विकार आहे का, किंवा ॲल्व्हिओलायटिस आहे का, किंवा ऑक्युपेशनल काही डिसीज आहे का, मेडियास्टायनम म्हणजे हृदयाच्या भोवती दोन फुफ्फुसांच्या मधल्या भागामध्ये ज्या लिम्फ नोड्स असतात, ग्रंथी असतात, लसिका ग्रंथी, त्यांचा कुठला आजार आहे का, किंवा सांधेदुखी असून सांध्यांच्या बरोबर फुफ्फुस काही थोडीशी निकामी झालीत का. या सगळा जो पट आहे या सगळ्या विस्तारानं त्याचं निदान करावं लागतं जर धाप कमी होत नसेल. आणि मग मला त्या शंकेचं उत्तर देता येईल. अदरवाईज एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्हेलर घेतला नाही त्यामुळं धोका झाला असावा. अच्छा, म्हणजे जर डॉक्टरांनी सांगितलेलं, डॉक्टरांनी दिलेल्या सूचना जर आपण पाळल्या नाहीत तर मात्र आपल्याला अशा प्रकारचे धोके संभावू शकतात. डॉक्टर, आता जसं त्यांनी उल्लेख केला होता की इन्हेलर्स किंवा पंप, तर बऱ्याच आपल्या प्रेक्षकांमध्ये जे काही दम्याचे रुग्ण असतील त्यांना माहिती नसेल की नेमके कोणकोणत्या प्रकारचे पंप असतात. तर तुम्ही इथे आणलेले आम्हाला दाखवता का? अगदी अगदी अगदी. खरं तर आपण जेव्हा आपल्याला त्वचेला काही आजार होतो तेव्हा आपण मलम लावतो, डोळे येतात ते डोळ्यामध्ये थेंब टाकतो. तर मग श्वासात त्रास आहे तर श्वासात औषध का घेऊ नये या बेसवर हे औषध तयार झालेलं आहे. तर हा जो आहे त्याला MDI किंवा मीटर डोस इन्हेलर म्हणतात. अगदी साधं मेकॅनिझम आहे. यामध्ये एक सिलेंडर असतो, गॅसचा जसा सिलेंडर आपल्या घरात असतो आणि त्यामध्ये लिक्विड असतो तसं यातही लिक्विड असतो. हा दाबल्यानंतर, इथे लक्ष द्या, इथून हा दाबल्यानंतर इकडून बाजूने येतोय. एक मिनिट, हा नीट बसला नाही. स्प्रे येतो. हा, आता हा दिसला मला वाटतंय. हो, दिसला. नीट बसला नव्हता. तर हा तोंडात धरून जेव्हा श्वास आपण आत घेतो त्याच वेळी हा पंप दाबायचा किंवा कॅनिस्टर दाबायचा, म्हणजे त्यातलं औषध जे आहे ते श्वासवाहिन्यामध्ये जातं. दुसरे काही प्रकार आहेत ज्यामध्ये रिओलायझर आहे, रोटाहेलर आहे, ल्युपिहेलर आहे. तर यामध्ये पुन्हा तोच प्रकार आहे. यामध्ये गोळ्या घालाव्या लागतात, कॅप्सूल असतात, त्या कॅप्सूलमध्ये पावडर असते आणि ती पावडर हे बटन दाबल्यानंतर त्यातून ती पावडर बाहेर पडते आणि पुन्हा त्या रुग्णाने तोंडात धरून ते श्वास घेतला की ती पावडर आत जाते आणि त्वरित रुग्णाला आराम मिळतो. हेही तसंच आहे. यामध्ये सुद्धा कॅप्सूल घालावी लागते आणि ते तोंडातून ओढावं लागतं. वेगवेगळ्या कंपन्या आहेत, बाजारामध्ये वेगवेगळी उपकरणं उपलब्ध आहेत. एक गोष्ट अशी की याचा फायदा असा की बऱ्याच रुग्णांना श्वास घेताना ते कॅनिस्टर दाबायला जमत नाही, तर अशा रुग्णांनी या प्रकारची ड्राय पावडर म्हणजे DPI घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे जर त्यांनी डॉक्टरांची सल्लामसलत केली की आम्हाला हे जमत नाहीये, हे जमण्यासारखं आहे, तर आपल्याला जे सूट होतील ते आपण पंप वापरायला काही हरकत नाही. डॉक्टर, जसं त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला जेव्हा श्वास लागतो, दम लागतो ज्याला आपण म्हणतो, तेव्हा दमा ह्याचं निदान होतं. मग ह्या दमा होण्याची नेमकी लक्षणं कशी असतात, कोणती असतात आणि त्याचं निदान डॉक्टर्स कसे करतात? अगदी
आपण थोड्याशा स्लाइड्स बघूया ओके सर. की दमा जो आहे, दमा हा धाप, दम लागणे, त्याच्यावरून तो शब्द आहे. दमा. रुग्णाला धाप लागते आणि काही विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट ठिकाणी दम लागतो. दम लागणे हे पहिलं लक्षण. त्याबरोबर बऱ्याच रुग्णांना खोकला येतो. विशेष करून लहान मुलांना हा खोकला कधीही येतो, पण बऱ्याचदा हा रात्रीच्या वेळी खोकला येतो. रुग्णाला छातीतून घरघर वाजायला लागतं आणि हे घरघर वाजणं आम्ही स्टेथोस्कोप लावून त्या रुग्णाची तपासणी करून आम्हाला समजून येतं. बरेच रुग्ण दम्याच्या लक्षणांचं जे काही निवेदन आहे डॉक्टरांसमोर करताना ते वेगळं करतात. लोक म्हणतात की मला छातीत दुखतं आहे, दोन्ही बाजूला प्रेशर येत आहे, कुठेतरी माझ्या छातीवर दाब देत आहे असं वाटतंय, माझं घुसमटल्यासारखं होतंय, मला एखाद्या रूममध्ये कुणीतरी कोंडून ठेवल्यावर जसं होतं तसं मला होतंय, रात्रीच्या वेळी अचानक जाग येते, पहाटेच्या वेळी खोकला सुरू होतो. अशी विविध जी काही त्याचं विवरण आहे, यादी जी आहे किंवा त्याचं डिस्क्रिप्शन जे आहे ते करत असतात. पण ह्या सर्वांना धाप लागलेली असते कारण श्वासवाहिन्या अरुंद झालेल्या असतात. निदान कसं करतो? इथे एक पीक फ्लोमीटर नावाचं एक छोटं साधं मशीन आहे. हे कुणीही जनरल प्रॅक्टिशनर सुद्धा वापरू शकतात आणि रुग्णाला ते तोंडात धरायला लावायचं आणि त्यांना श्वास जोरात आत घेणं आणि श्वास जोरात बाहेर सोडणं ही अगदी छोटी क्रिया केली की त्यावर मार्किंग असतात आणि एक चार्ट असतो. तो बघून या दम्याची काही लक्षणं किंवा दमा आहे की नाही हे समजून येतं. आम्हा तज्ज्ञांकडं, छातीरोग तज्ज्ञांकडे किंवा श्वसनविकार तज्ज्ञांच्याकडे पल्मोनरी फंक्शन टेस्ट नावाचं हे मशीन असतं, कॉम्प्युटराइज्ड आहे. आणि रुग्णाला एक फुंक मारून आणि एक फुंक आत घेऊन, म्हणजे एकदा श्वास आत घेऊन रुग्णाच्या बऱ्याच पॅरामीटर्स आम्हाला कळतात आणि कुठल्या ठिकाणी श्वासवाहिन्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे पीक पल्मोनरी फंक्शन टेस्टवरून किंवा स्पायरोमेट्रीवरून आम्हाला कळतं. हे आमच्या हॉस्पिटलमधलंच हा छायाचित्र आहे. तर इथे आमचे टेक्निशियन या रुग्णाला समोर बसून समोरच्या कॉम्प्युटरमध्ये ते टेस्ट दिसते. आणि अर्थात एक्सरे काही लोकांना उपयोगी ठरतो जर निमोनिया किंवा अन्य काही क्षयरोग वगैरे आहे का. आणि अर्थात काही लोकांना ब्रॉन्कोस्कोपीद्वारे, मगाशी सांगितले, कफ अडकल्यासारखा होतो, दमाचा आहे का अन्य काही आजार आहे किंवा दम्याच्या रुग्णांमध्ये जेव्हा कफ बाहेर निघत नाही अशा रुग्णांना आम्ही ब्रॉन्कोस्कोपी नावाची टेस्ट करतो. नक्कीच. आपण एक फोन घेतोय. ऋतुजा आपल्याशी बोलतात हिंगोली हवन. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो. तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येत नाहीये. तुमची मुलगी किती वर्षाची आहेत म्हणालात? ओ, त्यांचा फोन कट झालेला दिसतोय. बघूया त्या पुन्हा आपल्याला फोन करतायत का. पण वेळ झाली एका ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतोय ती दमा आणि श्वसन विकार याबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की सरांना विचारा. पण आत्ता जो आपल्याला प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं पण साधारणतः उत्तर जाणून घेऊया. कारण असं वाटतं की त्यांनी असं म्हटलं होतं की मला 10 वर्षाची मुलगी आहे. इथपर्यंतच आम्हाला प्रश्न ऐकू आला. सर, जर त्यांचं म्हणणं असेल की मला 10 वर्षाची मुलगी आहे, म्हणजे लहान मुलांमध्ये जो दमा होतो तिला दम्याचा त्रास असावा, नाहीतर ते आज आपल्याला फोन का बरं करते, तर त्याच्यावरून आपण त्यांना काही साधारणतः उत्तर देऊ शकतो का? लहान मुलांच्या दम्याला बालदमा असं आम्ही म्हणतो. खरं तर मोठ्या माणसांना जसा आजार होतो तसा लहान मुलांना होतो. फरक एक थोडासा आहे तो असा की लहान मुलांच्या श्वासनलिका आधीच अरुंद असतात, तेव्हा अरुंद असलेल्या श्वासनलिका आणखीन अरुंद होतात, त्यामुळे त्यांना धाप जास्त लागते. आणि हल्ली पालकांना अशासाठी की मुलांची संख्या आणि पालकांचा जागेपणा आता जास्त वाढलेला आहे, त्यामुळे ते रेस्टलेस होतात. त्यामुळे पालक हे जास्त रेस्टलेस होतात आणि मुलांना मग तातडीनं उपचार देतात. ही गोष्ट चांगली आहे. पण त्याचबरोबर मुलांचे लाड न करता मुलांना ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत डॉक्टरने की हे खाऊ नका, ते खाऊ नका, या वातावरणात नेऊ नका, या प्रकारची खेळणी द्या. म्हणजे टेडी बेअर वगैरे नको, प्लॅस्टिकसारखी खेळणी द्यायची ज्यामध्ये धूळ साचत नाही. आणि इंडोर पोल्युशन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे घरामध्ये जी धूळ साचते, अंथरुणावर जी धूळ साचते, ती धूळ ही मुलांना त्रासदायक असते. लहान मुलं कुठेही खेळतात, रांगत जातात, तशीच अंगणात जातात. तर अशा मुलांना, जी मुलं चालतात त्यांना पायात छोट्या चपला द्याव्यात आणि अंगणात जाताना पाय अंगणात न टाकता, जमिनीवर न टाकता चपलातून ते अंगणात जावेत.
असं जर केलं तर मला वाटतं बराचसा कंट्रोल येऊ शकतो. मुलांच्यासाठी डासांपासून दूर राहण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या मॅट्स किंवा डास पळवणाऱ्या अगरबत्त्या लावल्या जातात. त्याचा त्रास मुलांना जास्त होतो. तेव्हा त्या गोष्टींची काळजी घेतली तर मुलांचा दमाही पूर्ण आटोक्यात येऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची त्या ताईंनी काळजी घेतली तर त्यांना जर मुलीला जो त्रास होत आहे किंवा इतर जसे बालदम्याचे रुग्ण असतात तर त्यांना हा त्रास कमी होऊ शकतो. डॉक्टर, जसं आपण मगाशी सांगितलं की काही लक्षण असतात, त्या लक्षणांपासून आपण दूर राहिलं तरी पण आपल्याला त्याचा लाभ घेऊ शकतो. त्याप्रमाणे निदान जेव्हा डॉक्टर करतात तेव्हा डॉक्टर नेमके काय काय उपचार त्यांना सुचवत असतात? आत्ताच्या काळामध्ये आपण जे पाहिलं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्हेलर्स किंवा नेब्युलायझर्स, रोटाहेलर्स आम्ही देतो. तर ह्याची फक्त आपण एक फास्ट पिक्चर्स काही बघूया, ज्यामध्ये इथे मी दाखवलेलं आहे की पहिलं चित्र आहे डावीकडचं ते रोटाहेलर आहे, हा इन्हेलर आहे, हा स्पेसर आहे. स्पेसर म्हणजे आता जे मूल आहे, एखादं लहान मूल, त्या मुलासाठी हा स्पेसर जो आहे म्हणजे स्पेस तयार केली, त्या मुलाला श्वास घेणं आणि त्याबरोबर ते कॅनिस्टर दाबणं होत नाही, यासाठी हा मध्ये स्पेस, इथं तोंड म्हणजे मुलाचं तोंड इथं ठेवायचं आणि इथं तो इन्हेलर हा इथे वापरायचा, तो दाबायचा आणि मुलांनी त्याच्या गतीने खेळत खेळत 5 मिनिटे अगदी श्वास घेतला तरी तो डोस त्या मुलामध्ये पोहोचतो. हे कसं घ्यायचं हे दाखवलेलं आहे, पण हे आपल्या डॉक्टरांकडून शिकून घ्यायला हरकत नाही, इथं वेळ तो जाईल. रोटाहेलरसुद्धा कसं घ्यायचा त्याची एक पद्धत आहे. बऱ्याचदा होतं काय, ते मेडिकलमधून खरेदी केलं जातं पण ते वापरायचं कसं माहीत नसतं, त्यामुळे त्याचा फायदा बऱ्याच रुग्णांना होत नाही आणि मग ते म्हणतात की आम्हाला त्रास काही कमी झालेला नाही, इथं दाखवलेला आहे. आणि लहान मुलांसाठी आणखीन एक भाग असतो की मास्क, म्हणजे जर लहान मुलं अगदी लहान असेल आणि ते तोंडात धरू शकत नसेल तर त्याच्यावरती बेबी मास्क वापरला जातो. या सर्व ज्या उपकरणांची मदत घेतली तर डोस हा कमीत कमी मुलामध्ये दिला जातो आणि लवकरात लवकर ते आटोक्यात येऊ शकतं. आणि हा भाग जो आहे तो नेब्युलायझर, जेव्हा रुग्णाचा दम्याचा अटॅक तीव्र असतो तेव्हा या मशीनद्वारे आम्ही ते सोल्युशन या नेब्युलायझरद्वारे रुग्णाला देतो. शक्यतो हे हॉस्पिटलमध्ये वापरावं आणि या नेब्युलायझरचा फायदा लगेच होतो, रुग्णाला कसलाच त्रास होत नाही, कुठल्याही वयाच्या व्यक्तीला याचा फायदा होतो. पण हे घरी वापरायला नको असं आमचं म्हणणं असतं. का तर ते नेब्युलायझर सारखं घ्यायचं आणि मग काहीही करायचं, काहीही खायचं आणि मग ते बिकम डिपेंडंट. त्यामुळे हे मशीन शक्यतो हॉस्पिटलमध्ये वापरावं. म्हणजे कुठल्याही गोष्टी जर आपल्याला वापरायच्या असतील तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापराव्या, कारण तज्ञांनाच माहिती असतं की कितपत डोस गेला पाहिजे शरीरामध्ये, कितपत आपल्याला त्याचा उपयोग होतोय, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. मेडिकल स्टोअर मध्ये आपल्याला विकत मिळतात आणि जर आपल्याला त्या वापरायच्याच माहिती नसेल आणि त्याचा जर उपयोगच होत नसेल जसं डॉक्टरांनी म्हटलं तर मग आपण म्हणतो की औषधं घेऊन काय उपयोग होतोय बरं, मी त्यापेक्षा न वापरलेलंच बरं, असं करू नये. एक मी ऍडिशन करेन की